आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आजच्या या प्रवचन सेवेच्या माध्यमातून आपल्या समोर जो अभंग ठेवलेला आहे तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग संतपर प्रकरणातला आहे आणि संतपर प्रकरणातला अभंग असून संतांनी पुनीत केल्याच्या नंतर संतांनी पुनीत करण्यामध्ये नेमकं काय विशेष असतं, त्याचं दिव्यत्व काय असतं आणि त्याचा फायदा काय होतो याचं दिग्दर्शन या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज करतात. की एकदा संतांच्या संगतीत जर तुम्ही गेलात, साधूच्या संगतीत जर तुम्ही गेलात आणि संतांनी जर एकदा तुम्हाला पुनीत केलं, संतांनी जर तुमच्यावर एकदा नजर टाकली, तर महाराज म्हणतात की संतांच्या संगतीत गेल्याचा परिणाम संत जसे आहेत तशा पद्धतीनं संत दुसऱ्याला सुद्धा बनवतात. महाराज म्हणतात आपणा पारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. जसे संत आहेत तसं तुम्हाला बनवतात, अर्थात आपल्याला बनवतात. हा अधिकार संतांचा आहे महाराज. आणि सरळ सरळ अर्थ सांगायचा झाला तर ते आपल्याला पुनीत करतात, म्हणजे आसक्ती रहित बनवतात. पुनीत पुनीत शब्दाचा अर्थ करत असताना पुंग पवने नावाचा धातू आहे आणि पुंग म्हणजे वारा, पवन म्हणजे वारा. आणि वाऱ्याचं जसं काम आहे, वाऱ्यासारखं संत आपल्याला बनवतात. वाऱ्याचं काय काम आहे, वारं काय करतं, वारं कशा पद्धतीनं आहे, तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख करतात. ज्ञानोबराय म्हणतात वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही. ज्ञानोबराय म्हणतात वारं जसं आहे, वारं एका गावामध्ये मुक्कामाला कधी थांबतं का? अजिबात थांबत नाही. म्हणजे वाऱ्याला आसक्ती नाही महाराज. वायुसी एके ठाईन बिढार जैसे नाही. त्याला घर नाही, त्याला गाव नाही, त्याला तालुका नाही, त्याला जिल्हा नाही. वारं हे कसं आहे, आसक्ती रहित आहे महाराज. आणि संत सुद्धा आपल्याला पुनीत करतात. याचा अर्थ आहे संतांच्या, साधूच्या, महाराजांच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेलात, चांगल्याच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेलात, तर याचा अर्थ असा आहे संत सुद्धा तुम्हाला त्यांच्या सारखं बनवतात महाराज. विष्णुदास, विष्णुदास म्हणजे नेमकं कोण, कुणाला म्हणायचं विष्णुदास? तर 4 संप्रदाय आपल्याकडे प्रचलित आहेत दत्ताभाऊ. 4 संप्रदाय कोणते कोणते? गणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव. गणपतेर संबंधी नाही ती गणपता. गणपतीची जी भक्ती करतात, गणपतीची जी सेवा करतात त्यांना गणपत म्हणतात. लक्षात येते का बोलणं बघा. शाक्त, शक्तेर संबंधी नाही ती शाक्त. हा शाक्त शक्ती म्हणजे देवी. लक्षात येईल तुमच्या. देवीचे जे उपासक आहेत ना, देवीचे, त्यांना शाक्त म्हणतात. शैव, शिवेर संबंधी नाही ती शैव. हा शिवाचे जे उपासक आहेत, भगवान शंकराची जी भक्ती करणार आहेत त्यांना शैव म्हणतात. लक्षात येते का बोलणं बघा. म्हणून आपल्याकडे हरिभक्त पारायण आहे आणि शिव संप्रदायात शिवभक्त पारायण आहे. लक्षात आलं का? भगवान शंकराची जी भक्ती करतात त्यांना शैव म्हणतात. आणि विष्णोर संबंधीना इति वैष्णवा. याचा अर्थ असा आहे विष्णूची जी भक्ती करतात, विष्णूची जी सेवा करतात त्यांना विष्णुदास असं म्हटलं जातं. लक्षात येते का बघा. आणि त्यांचं जीवन हे पाण्यासारखं जीवन आहे, निर्मळ जीवन आहे महाराज, पाण्यासारखं जीवन आहे. हा ज्ञानोबरायांनी त्याचा दृष्टांत देत असताना ज्ञानोबरायांनी पाण्याचा दृष्टांत दिलाय. ज्ञानोबराय म्हणतात वृत्ती ही पाण्यासारखी आहे, तुम्ही तिला जिकडं वळवाल तिकडं ती वळत राहते. ज्ञानोबराय म्हणतात, एवढं गोड दृष्टांत ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये दिलाय. ज्ञानोबराय म्हणतात माळी असतो, माळी अर्थात शेतकरी. शेतकरी पाण्याला जिकडं नेईन तिकडं पाणी जातं का मला इकडं जायचंय म्हणतं? नाही नाही नाही. माळीये जेऊ ते नेले ते निवांतची गेले. ज्ञानोबराय म्हणतात पाणी जसं माळी निहीन तिकडं पाणी जात राहतं, बरोबर आहे का नाही? तसं वृत्ती ही पाण्यासारखी. तुमच्या मनामध्ये जो भाव निर्माण होईल त्या भावासारखं तुमचं मन बनत असतं. लक्षात घ्या. माझं बोलणं कळतंय का आपल्या लक्षात येईल बघा. मग तुम्हाला वाटलं कीर्तन ऐकायचंय तर कीर्तनाला वृत्ती घेऊन जाते. तुम्हाला वाटलं प्रवचन ऐकायचंय तर ही वृत्ती प्रवचनाकडे घेऊन जाते. तुम्हाला वाटलंय तमाशाला जायचंय तर ही वृत्ती तमाशाला सुद्धा घेऊन जाते. पाण्याचा दृष्टांत त्याच्यासाठी दिलाय. माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले. पाणी म्हणत नाही की मला आता इकडं जायचं आणि तिकडं जायचंय, अजिबात नाही. आपल्याकडं वाफे तयार करण्याची पद्धत आहे. कदाचित इकडे वाफे करतात का? वाफे तयार करतात. वाफे करण्याची मूळ पद्धत कशी आहे?
कशी पद्धत आहे? नागमोडी, बरोबर आहे का नाही मॅडम? नागमोडी पद्धतीनं मग ती पाणी असं म्हणतं का की नाही नाही मला सरळच जायचंय, असं म्हणत नाही. ज्या पद्धतीनं माळ्यानं पाण्याची हे केलेली त्या पद्धतीनं पाणी जातं, तसं वृत्तीचं सुद्धा तशातलाच प्रकार आहे महाराज. तुम्ही संतांकडे वृत्ती लावा, संतासारखी होती. आणि संतांच्या संगतीत, साधूच्या संगतीत तुम्ही गेलात की महाराज म्हणतात आपल्या जागेवर ते बसवतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्यासारखं बनवतात महाराज. संत जसे आहेत, मग संत कसे आहेत? संत हे देवाचे भक्त आहेत. आणि मग संत म्हणतात की आम्ही दुसरे वेगळे नाहीत, आम्ही कसे आहेत? हरी तैसे हरीचे दास. जसा हरी तसे आम्ही हरीचे दास आहेत. जसा देव. संत कसे? याचा जर कोणी तुम्हाला पुढेही कधी प्रश्न विचारला, संत नेमकं कसे आहेत, तर सरळ सरळ उत्तर आहे जसा देव तसे संत. मग संत हरी तैसे हरीचे दास. तुम्ही ज्याला जसं बनवताल तसा देव तयार होतो. जैसा केला तैसा होय, आणि धावे सोय धरोनी, पावे सोय धरोनी. कशासाठी? तुम्ही त्याला जसं बनवाल तसं. तुम्ही त्याला भाऊ म्हणून हाक मारली तर द्रौपदीसाठी धावून आला. कोठे गुंतला असे द्वारकेच्या राय आपण नेहमी ऐकतो, बरोबर आहे? तुम्ही ज्याला जसे हाक माराल तसा भगवान येतो. देवकी मातेनं सांगितलं की भगवान माझ्या पोटी जन्माला या, मुलगा म्हणून जन्माला या. भगवान तिच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आले. लक्षात येते का बोलणं? बघा, कौशल्याला असं वाटत होतं की भगवान परमात्मा माझ्या पोटी जन्माला या. स्वतः भगवान परमात्मा कौशल्याच्या पोटी जन्माला आले, हे आपल्याला माहितीच आहे. तुम्ही ज्याला जसं बनवताल, महाराज म्हणतात ना, हरीची या दासा हरिदाही दिशा, आणि भावे जैसा तैसा हरी एक. लक्षात येते बोलणं? जैसा तैसा हरी एक. फक्त मनामध्ये ठरवा की देव आम्हाला अशा पद्धतीनं पाहिजे. आणि लोकांकडे जास्त लक्ष देत बसू नका तुम्ही, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एक वाक्य महत्वाचं सांगतो, चांगलं वागा, लोक वाईटच बोलतील. लक्षात येते? चांगलं वागा, लोक वाईटच बोलतील. जशास तसं वागा, लोक लायकीत राहतील. चांगलं वागण्याचा काळ गेला. आपण चांगलं एखाद्याने चांगलं वागलं ना, किती जास्तच नाव उठवत राहणार. पण जशास तसं राहा, बरोबर लायकीत राहतात लोक. माझं बोलणं कळतंय का? बघा आपल्याला मी कशासाठी बोलायला लागलो की साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर, संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपल्या जीवनातली स्वप्न सगळे पूर्ण होतात महाराज. मग स्वप्न पूर्ण करण्यासाठी समजूतदार नाही, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेड व्हावं लागतं. येते लक्षात माझं बोल? स्वप्न समजूतदारपणानं कधीच पूर्ण होणार नाही, त्याच्यासाठी वेड व्हावं लागेल तुम्हाला. मीराबाई भगवंतासाठी वेडी झाली होती, जनाबाई भगवंतासाठी वेडी झाली होती, तेव्हा स्वप्न पूर्ण झालेत ना. महाराज म्हणतात वेडा झालो वेडी यांच्या गावा गेलो. याच्या पुढे जाऊन तुकोबारांचे शब्द आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बी घडलो तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, असं याचा अर्थ नाही. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर, संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आमचा उद्धार झालाय. जीवन असं जगा की जीवनामध्ये तुमचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. लक्षात येते का बोलणं माझं? बघा, भगवंत जसा ठेवील तसं राहा. सत्ता भगवंताची आहे, आपली सत्ता काही नाही. आपण नेहमी चिंतन करत असतो. त्यानं जर ठरवलं की एखादी गोष्ट करायची आहे, तर त्याच्या सत्तेशिवाय जगातलं काहीच होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. भगवंताच्या मनात आलं ना एकदा की भगवंत करू शकतो महाराज, फक्त त्याच्या मनात आलं पाहिजे. आणि संत संगतीमध्ये जर तुम्ही गेलात, तर संताच्या साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर संत त्यांना आपल्यासारखं करतात. याच्या पुढे जाऊन तुकोबाराय बोलतात, तुकाराम महाराज म्हणतात की त्यांच्या साधूच्या संगतीत जर तुम्ही गेलात, तर आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. अहो एक क्षण सुद्धा लागत नाही, फक्त त्यांच्या साधूच्या संगतीमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. बोलणं कळतंय का माझं? बोला. तुकोबाराय म्हणतात आम्ही साधूच्या संगतीत गेलो, संतांच्या संगतीत गेलो,
देवाच्या पुढे जास्त बोलणं कामाचं नसतं महाराज. अजून एक वाक्य नीट आहे का, मोठ्या माणसाच्या पुढे कमी बोललं पाहिजे. आपले बडबड 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 करत राहतात, कमी बोल जा. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ आणि तया कैसा गोपाळ पावे हरी. कमी बोल जा, आणि कमीत कमी मोठ्याच्या समोर गेल्याच्या नंतर तरी कमी बोल जा. कमी बोललं पाहिजे माणसाने. तुकोबाराय सरळ चिंतन करतात, आता फार बोलू काही झालो पायी विदित. मोठ्याच्या पुढे जास्त बोलणं उचित नाही. बोलणं बंद झाल्यावर सगळी नाती तुटत नाहीत. बोलणं बंद झाल्यावर सगळी नाती तुटत नाहीत. काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं, हे लक्षात ठेवा. माझं बोलणं कळतंय का आपल्याला? बघा, एखाद्याला आपण बोलायचं बंद केलं म्हणजे नातं तुटू शकत नसतं. कदाचित काही नाती तुटू नये म्हणून सुद्धा बोलणं बंद करावं लागतं. नको त्याची आपण जास्त बोलायचं तर संबंध खराब होतील. कळतंय माझं बोलणं आपल्याला? साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर, संताच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपलं बोलणं मोजकं असलं पाहिजे आणि आपण कमी बोललं पाहिजे. माझ्या बोलण्याकडे थोडंसं आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल कशासाठी सांगायला लागलो मी. तर माझा मुद्दा एवढाच आहे की साधूची संगती, महाराज म्हणतात, संगे आपुलिया दोषी. दोषी जरी माणूस असला तर त्याला सुद्धा आपल्यासारखं करण्याची ताकद संतामध्ये आहे महाराज. कुणाला मोक्ष द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा हे हातात भगवंताच्या आहे. देवानं जर सांगितलं या माणसाला मोक्ष देऊन टाका, तर पुन्हा देव चौकशा करत बसत नाही, यानं काय काय केलेलं आहे, कसं कसं वागलेलं आहे, पाप किती केलंय, अजिबात नाही. ज्ञानोबराय त्याचं चिंतन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही अच्युतात्म निर्धारी आणि देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. ज्ञानोबराय म्हणतात, संतांनी काय एकदा सांगितलं की याचा उद्धार करा. इकडे लक्ष द्या, फार महत्वाचा विषय आपल्या समोर मांडतोय आणि तळमळीनं मांडतोय. संतांनी, साधूनं सांगितलं पाहिजे, एखाद्या साधकाने, एखाद्या महाराजानं सांगितलं पाहिजे की देवा यांचा उद्धार करून टाका. भगवंत आपोआप उद्धार करील महाराज. धरी तिच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. काय अधिकार आहे महाराजांचा. अजून पुढे आहे का, साधूची नजर जरी आपल्यावर पडली ना, आपलं भाग्य, लक्षात ठेवा. ज्ञानोबराय त्याचं ज्ञानेश्वरीमध्ये फार गोर चिंतन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, अहो त्यांची नजर पडली ना, हा दिठिवा जयावरी झळके. नुसती त्यांची नजर जरी आपल्यावर पडली तरी आपलं जीवन पुनीत करतात, आपलं जीवन पवित्र करतात. हा अधिकार साधूचा आहे, हे दुसऱ्याला जमू शकत नाही महाराज. आम्ही साधू नाहीत, आम्ही महाराज आहेत. साधू वेगळे, संत वेगळे, महाराज वेगळे असतात. सोपं करू, जीवन जगत असताना ज्यांना कधी आसक्तीच राहिली नाही त्यांना साधू म्हणतात. आम्हाला पहिल्या परीक्षेत आम्ही नापास आहेत, आम्हाला खिसे येतं. ज्याला खिसा आहे तो साधू बनू शकत नाही महाराज. कधी आपल्याला मिळालं पाहिजे, अपेक्षा आहे आपल्याला. आणि संतांचं पहिलं लक्षण आहे, संताजवळ अपेक्षा नाही. कुठं अपेक्षा सांगा, त्यांना काय करायचं, काय घेणं देणं त्यांना. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, जगाच्या कल्याणा संताची विभूती. कोणी संतांचा संसार बघा, संसार करण्यासाठी साधू जन्माला येत नसतात. आपणासारखे, आपल्यासारखे दिसतात, पण संत न होती जगा मान सात्यासारखे. आपल्यासारखे दिसत असले तरी संत आपल्यासारखे माणसं नाहीत महाराज. पुढं आहे का, समुद्र नदी नव्हे पैगा. लक्षात येते माझं बोलणं. नदी समुद्रासारखी दिसत असली, चंद्रभागा नदीसारखी दिसत असली तरी चंद्रभागा नदी सामान्य नाही, ते तीर्थ आहे. पाषाण म्हणू नये लिंगा. कदाचित देवाच्या मंदिरातली मूर्ती ही दगडाची असेल म्हणून काय तो दगड आहे? नाही नाही, पाषाण म्हणू नये लिंगा. पाषाण म्हणजे दगड, लिंग म्हणजे देव. तद्वत संत न होती जगा मान सात्या सारिके. संत माणसासारखे दिसत असले म्हणजे संत माणसं आहेत? अजिबात नाही, संत माणसं नाहीत. अधिकार फार मोठा आहे संतांचा. देवाला सुद्धा वाकवायची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ना, त्याला संत म्हणतात महाराज. आणि अशा संतांनी का आपल्याला एकदा संगतीमध्ये घेतलं आणि त्यांच्या संगतीत, त्यांच्या सानिध्यामध्ये जर तुम्ही गेलात तर ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात ते पुनीत करून टाकतात. याचा अर्थ आसक्ती रहित जीवन करून टाकतात.
कशाचीच आसक्ती नाही, चिकटपणा थोडा पण नाही महाराज, काहीच नाही. आणि जास्त चिकटपणा कुठे महाराज? मुलं बाळ बायका पोरं याच्यामध्ये जास्त आसक्ती, माणसाचा जीव अडकलेला असतो. बरोबर आहे? तुकोबारायाला फार गोड दृष्टांत देतात. तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांनी मासीचा दृष्टांत दिला. गोडपणे मासी लिगाडी गुंतली, सापडी चरपडी अधिक. काय गोड प्रमाण आहे तुकोबारायांचे. तुकोबाराय म्हणतात लिगाडी म्हणजे गुळाचं ढेकूळ आहे, गुळाचं ढेकूळ. आणि गुळाच्या ढेकळाजवळ जशा माश्या एकत्रित येतात ना, काही जरी केलं तरी माश्या हटत नाहीत. प्रपंच सुद्धा तसाच आहे. किती संकट आले तरी संसारापासून माणसं बाजूला जात नाहीत. अपेक्षा आहे माणसांना. कळतंय का माझं बोलणं तुम्हाला? नाही ना, आता एवढं दुःख झाल्याच्या नंतर तरी सुख मिळेल ही माणसाला काय आहे? बोला ना. आशा आहे ना, अपेक्षा आहे ना. वाटतं का नाही सांगा बरं? वाटतंच माणसाला. जाऊ दे, आता एवढं आलंय ना संकट, एवढं पार करू, पुढचं बघू. हे संकट संपत का नाही तर दुसरं संकट उभा राहतंय. पतंगासारखं काम आहे. ज्ञानोबराय म्हणतात पतंगा दीपी आलिंगन, आणि ते तर त्याशी अचूक मरण. संसाराच्या जाळ्यात जर तुम्ही अडकलात, ज्या दिवशी अडकलात ना, त्या दिवशी सुखाची अपेक्षा जीवनातून काढून टाकायची. माणूस मानायचं सुख, फक्त सुख मिळत नाही. ओरिजिनल सुख प्रपंचात भेटेल का? खरं सांगा मला, भेटेल का? खरं सुख जे आहे ते प्रपंचात तुम्हाला कधीच भेटणार नाही. फक्त सुख मानावं लागतं आपल्याला. हे केलं म्हणजे सुख मिळेल, ते केलं म्हणजे सुख मिळेल. पण संत साधू ऋषी मुनी अखंड देवाच्या चिंतनात, प्रपंचाची गरजच नाही. त्यांनी भगवंतावर सर्वस्व जबाबदारी टाकलेली आहे आणि स्वतः जगाच्या मालकाला सुद्धा त्यांची जबाबदारी पूर्ण करावी. सुखला आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे होणारी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.